काही स्थित्यंतर आपल्याला स्वीकारावीच लागतात, अगतिकतेनं स्वीकारावी लागतात, अपरिहार्य स्थित्यंतर असतात ती जीवनातली. या स्थित्यंतरामध्ये, या बदलामध्ये आपल्या इच्छेचा विचार केला जात नाही. या बदलामध्ये आपल्याला काय वाटतं या भावनेचा विचार केला जात नाही. या स्थित्यंतरामध्ये आपण कोणत्या अवस्थेत आहोत याचा विचार केला जात नाही. या स्थित्यंतरामध्ये आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत याचा विचार केला जात नाही. या स्थित्यंतरामध्ये आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत याचा विचार केला जात नाही. अपरिहार्यतेनं काही स्थित्यंतर माणसाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारावी लागतात. हे बदल स्वीकारावे लागतात. मी उदाहरण म्हणून आपल्याला फक्त 1-2 उदाहरण देऊन जाईन. बाल्यावस्था सगळ्यांनाच चांगली वाटते. लहान मुलं कुणाला नको वाटतं घरामध्ये? लहानपण कुणाला नको वाटतं? तुकोबारायांसारख्यांना सुद्धा लहानपण गोड वाटतं म्हणून लहानपण देगा देवा म्हणून तुकाराम महाराजांसारख्यांनी सुद्धा मागून घ्यावं. इतकं लहानपण गोड असतं, काही चिंता नसते. भूक लागलं की रडायचं, आई भरवते, पोट भरलं की हसायचं, सगळे हसतात, संपलं बालपण. सगळ्यांनाच ते वय, सगळ्यांनाच हवं हवंसं वाटणारं. कोणी येतं त्या बालकाला उचलून घेतं, त्याला अंजारतं, गोंजारतं, बरं असतं. लहानपणामध्ये सगळेच गोड दिसतात. माणसाचंच काय, गाढवाचं पिल्लू सुद्धा लहान वयामध्ये गोडच दिसतं. थोडं मोठं झाल्यावर एकदा गाढवपणा सुरू झाला की मग कळत नाही माणसाचं कोणतं आणि गाढवाचं कोणतं. ही स्थित्यंतर असतातच. आता बाल्य कितीही चांगलं असलं म्हणून जर आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य आपली बाल्यावस्था धरून ठेवू शकतो का? कालांतरानं वय जसं वाढत जातं, वय कुणासाठी थांबत नाही. ते जसं जसं वाढत जातं तसं बाल्यावस्थेतून मनुष्य तारुण्यावस्थेमध्ये येतोच. त्याच्या मनात असो अथवा नसो, तो गरीब आहे का श्रीमंत आहे घेणं देणं नाही. काही गरीबाची मुलं वाढतच नाहीत का? तो स्त्री आहे का पुरुष आहे घेणं देणं नाही. बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेमध्ये यावंच लागणार आहे. तारुण्य कितीही चांगलं वाटत असलं, तारुण्यामध्ये कितीही जीवनामध्ये स्फूर्ती असली, तारुण्य किती हवं हवंसं वाटत असलं तरी मनुष्य आपलं तारुण्य पकडून ठेवू शकत नाही. कालांतराने तो प्रौढावस्थेमध्ये जातोच जातो. अपरिहार्यतेनं त्याला आपल्या जीवनातले हे बदल स्वीकारावे लागतात. नाही मला तारुण्यच बरं वाटतं, मला म्हातारं व्हायचं नाही, मोठं व्हायचं नाही, प्रौढ व्हायचं नाही, असं जगतामध्ये कोणी जरी म्हणलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही आणि कोणी म्हणूही शकत नाही. मला एवढंच राहायचंय असं कसं म्हणता येईल? प्रौढावस्था किती चांगली परिपक्व वाटत असली जरी त्या अवस्थेमध्ये माणसाचे विचार जरा पक्व झालेले असतात, प्रगल्भ झालेले असतात, म्हणून ते कितीही चांगले वाटत असले तरी ती प्रौढावस्था आपण धरून ठेवू शकत नाही. कालांतराने वृद्धावस्था येतेच. वृद्धावस्थेमध्ये घरामधले सगळे जेव्हा आपली सेवा करायला लागतात तेव्हा वृद्धावस्थाही बरी वाटत असली तरी ती आपण पकडून ठेवू शकत नाही. कधी ना कधी घरातले लोक 4 माणसांना बोलावून घरातून बाहेर काढणारच आहेत. मृत्यू अवस्था येणारच आहे माणसाला. या अवस्था आपण पकडून नाही ठेवू शकत. मानवी जीवनातली ही जी स्थित्यंतर आहेत, ही स्थित्यंतर मी आपल्याला अजून उदाहरण देतो त्याचे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था बघा. आपण माणूस किती काळ जागा राहील? कधी ना कधीतरी त्याला झोप येईलच की नाही? बरं किती काळ झोपलेला असेल? कधी ना कधीतरी जागा होईलच की नाही? भले त्याला कितीही जरी वाटत असलं ते तुम्ही स्वेच्छेनं समजा अथवा परेच्छेनं समजा, मी त्याचं चिंतन आत्ता करत नाही. किती वेळ झोपेल? झोपून 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 किती वेळ झोपेल? विठ्ठल जय जय होईपर्यंत झोपेल. त्याच्या पुढे सगळे उठले म्हणून उठावंच लागेल की नाही त्याला? चला बाबा झालं कीर्तन, चला घरी जायचंय आपल्याला, कोणीतरी उठवेलच की नाही? कधी ना कधीतरी त्याची झोप संपेलच की नाही? ज्ञानोबारांनी अनुभवामृतामध्ये केलेलं चिंतन निरंजनीने दिला. ज्ञानोबाराय बोलतात निरंजन अवस्थेमध्ये एखादा माणूस जर झोपला, चेता चेवविता तोच झाला. ज्ञानोबाराय बोलतात झोपणारा तोच आहे आणि त्याला जागा करणारा तोच आहे. ज्ञानोबारायांचा तिथला उद्देश हा नाही आहे, तिथला सिद्धांत वेगळा आहे. पण मी आपल्याला सांगतो की एखाद्या निर्जन अरण्यामध्ये झोपलेला कोणीही मनुष्य कालांतरानं कधी ना कधीतरी जागा होईलच की नाही? रात्री 8ला झोपला, दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत उठला नाही, 9 वाजेपर्यंत उठला नाही, 10 वाजेपर्यंत उठला नाही, 12 वाजेपर्यंत उठला नाही, मग घरातल्या लोकांना वाटेल का नाही आहे का? वाटेल का नाही? वाटेल ना. कधी ना कधीतरी त्याला जागृती येणार. जागृती आल्यानंतर दिवसभर काम करेल तर कधी ना कधी त्याला निद्रा येणार.
कधी ना कधी त्याला स्वप्न पडणार, स्वप्नातून तो सुषुप्तीत जाणार, स्वप्नातून कदाचित जागृतीत येणार. त्याचं जसं प्रारब्ध असेल त्या पद्धतीने, कारण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही अवस्था प्रारब्धावर अवलंबून आहेत असं कर्मविपाक सांगतो. या गोष्टीचा विचार केला तर मानवी जीवनातली काही स्थित्यंतर अशी असतात की ती आपल्याला अपरिहार्यतेने स्वीकारावी लागतात. आपल्याला तिथं नाही म्हणायची सोय नाही, नाही म्हणता येत नाही. आणि मानवी जीवनातली काही स्थित्यंतर अशी असतात की ती फक्त आणि फक्त प्रयत्नानंच आपल्याला प्राप्त होतात. विठ्ठल. थोडासा फरक करायचा झाला तर एका वाक्यात फरक करतो, ढोबळ फरक आहे, अगदी काटेकोरपणानं पाहू नका, पण लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून सांगतो. संसारातली सगळी स्थित्यंतर अपरिहार्य असतात आणि परमार्थातली सगळी स्थित्यंतर प्रयत्न साध्य असतात. विठ्ठला विठ्ठला. अपरिहार्य असतात म्हणजे त्या अपरिहार्यतेला कुठेतरी प्रारब्धाची जोड असतेच, नाही असं नाही. तुकाराम महाराजांनी केलेली चिंतन आपण पहा. अन्न महाराजांच्या या वचनाच्या बरोबर योगशास्त्रातलं दुसरं एक सूत्र, याला समांतर म्हणून मी फक्त आपल्याला सांगतो. योगशास्त्राने चिंतन करताना माझ्याकडे बघा, ते रोजच आहे, आता 6 दिवस बघितलं ना, बघा माझ्याकडे बघा, असं माझ्याकडे मी काहीतरी महत्वाचं सांगतो आपल्याला. योगशास्त्राने या संबंधामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोगः. जाती, आयु आणि भोग हे माणसाला त्याच्या कर्मानुसार प्राप्त होतात आणि जाती, आयु आणि भोग हे जे काही प्राप्त होतं ते नित्य राहतं असं नाही, त्याच्यामध्ये स्थित्यंतर होतच जातात. की आयुष्य आणि भोग हे तिन्ही आपल्याला आपल्या कर्मानं प्राप्त होतात. कधी कसं जगावं लागतं, कधी कसं जगावं लागतं. प्रत्येकाचे भोग प्रत्येक काळामध्ये समान नसतात. कधी मोकळ्या गळ्यानं बोलता येतं, कधी गळ्यात ओझं घेऊन बोलावं लागतं, ज्याचे त्याचे भोग आहेत. विठ्ठला विठ्ठला. पतंजल मुनी सांगतात, सतीमूले तद्विपाको जाती आयुः भोगः. भोग प्रत्येक कालामध्ये प्रत्येकाला समान नसतात, स्थित्यंतर होत जातात. अगदी श्रीमंत माणसाने असणारी माणसं एका रात्रीमध्ये रस्त्यावर येतात आणि रात्री रस्त्यावर झोपलेली माणसं दुसऱ्या दिवशी चांगल्या मोठ्या बंगल्यामध्ये राहायला जातात. माणसाचं प्रारब्ध कधी बदलू शकतं. मी आपल्याला प्रारब्ध सांगायचा हेतू ठेवून आपल्याला बोलतोय असं समजू नका. मला बोलायचा मुद्दा असा आहे की संसारातली बहुतांश स्थित्यंतर ही अपरिहार्यतेनं माणसाला स्वीकारावी लागतात. प्रारब्धच बदललं म्हणून दारिद्र्याला किती आतळापट केली तरी सुद्धा ते दारिद्र्य जाईल का? अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. जन्म आणि मरण अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. भगवान बोलतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. गीता बोलते, भगवान बोलतात, तस्माद अपरिहार्यर्थे. अपरिहार्य आलेला मृत्यू स्वीकारावा लागेल, आलेलं मरण स्वीकारावं लागेल, आलेला जन्म स्वीकारावा लागेल, तो ज्या कुटुंबामध्ये येईल स्वीकारावं लागेल, ज्या आई बापाच्या पोटी होईल स्वीकारावं लागेल, कोणत्या जातीत होईल स्वीकारावं लागेल, स्त्री होईल का पुरुष होईल स्वीकारावं लागेल, दोन्हीच्या मध्ये असेल स्वीकारावं लागेल. काय त्याला इलाज काय मला सांगा ना. जर आपल्या कर्मावरच हे सगळं अवलंबून असेल तर आपल्याला जो जन्म येईल तो स्वीकारावा लागेल. ही सगळी स्थित्यंतर अपरिहार्यतेनं स्वीकारावी लागतात. पण परमार्थाचा विचार केला तर परमार्थामधली होणारी स्थित्यंतर ही अशी प्रारब्धानं प्राप्त होत नाहीत. तिथं मात्र प्रत्येक स्थित्यंतराकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला. बघा, परमार्थामध्ये मी आपल्याला भक्तिशास्त्र असो, कर्मशास्त्र असो, ज्ञानशास्त्र असो, इथली होणारी स्थित्यंतर अशी आपल्याला प्रारब्धावर अवलंबून ठेवता येत नाही. माणसाच्या ठिकाणी विवेक निर्माण झाला म्हणून अपरिहार्यतेनं वैराग्य निर्माण होईलच असं नाही. वैराग्य निर्माण होण्याकरता विवेकानंतर स्वतंत्र प्रयत्न करा. हा, वैराग्य विवेकातून निर्माण होईल बरोबर. वैराग्याच्या प्राप्तीकरता पूर्व अधिकार म्हणून आपल्याजवळ विवेक असला पाहिजे हे बरोबर. पण विवेक असला म्हणजे त्याच्यातून अपरिहार्यतेनं वैराग्य निर्माण होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. वैराग्याकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात तर ते वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. संतांच्या ठिकाणी निर्माण झालेलं उत्तम वैराग्य हे विवेकातून प्राप्त होतं. मान्य गोष्ट आहे, संतांजवळ विवेक असतो, त्या विवेकातूनच वैराग्य प्राप्त होतं. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. संतांजवळ असलेलं उत्तम वैराग्य हे विवेकातून उत्पन्न झालेलं असतं. म्हणून संतांजवळ जावं,
संत संगतीत राहावं, संत संगतीमध्ये विवेक प्राप्त होतो. कारण विवेकाचं स्थान संत सोडून दुसरं कोणतं नाही. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा, आपल्याला पाठ आहे, चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभूतीर्थ अंबिका. सिद्धांत काय? संत तेथ विवेका असणे की जे. जिथं जिथं संत आहेत तिथं तिथं विवेक आहे. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेकपाद पश्यैव भोगमोक्ष फले स्मृतो. योग वासिष्ठ आपल्याला बोलता, ऐका. नित्यम सज्जन संपर्कात, संतांच्या नित्य संपर्कातून आपल्या ठिकाणी विवेक उत्पन्न होतो. म्हणजे संतांचा नित्य संपर्क करणं, या प्रयत्नातून आपल्याला विवेक नावाच्या एका गुणाची प्राप्ती आहे. त्या विवेकातून प्रयत्नाने वैराग्य निर्माण होतं. त्या वैराग्यातून प्रयत्नानं समाधी षटक संपत्ती निर्माण होते. त्याच्यातून प्रयत्नानं मुमुक्षुता निर्माण होते. मुमुक्षुता प्राप्त झाल्यानंतर प्रयत्नानं श्रवण करावं लागतं, नाहीतर मग झोप आणायला पुष्कळ विषय. प्रयत्न करावे लागतात. काय वक्ता बोलतो आहे, थोडा रस्ता द्या महाराज, थोडा रस्ता करा. ऐका, प्रयत्नानं मुमुक्षुता प्राप्त करून घ्यावी लागते. मुमुक्षु झाल्यानंतर प्रयत्नानं श्रवण करावं लागतं. श्रवण केलेल्या तत्वज्ञानाचं प्रयत्नपूर्वक मनन करावं लागतं. मननातून प्रयत्नपूर्वक निधिध्यासनापर्यंत जावं लागतं. निधिध्यासनातून प्रयत्नपूर्वक आपल्याला तत्वपदार्थ शोधनापर्यंत जावं लागतं. एवढे सगळे प्रयत्न केले तर कुठंतरी आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ब्रह्मज्ञानाचा विचार सांगतो आपल्याला. याच्याकरता प्रत्येक पावला पावलाला वेगवेगळे प्रयत्न येतो. विवेक प्राप्त झाला म्हणजे आता ब्रह्मज्ञान होईलच, अशा गैरसमजुतीमध्ये माणसांनी राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक पावलाला स्वतंत्र प्रयत्न. म्हणून तर उपनिषदांनी आपल्याला त्याला प्रयत्न ते कठीण आहेत म्हणून तर त्याला अवघड म्हणून सांगितलं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्यबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. ब्रह्मज्ञान अति अवघड. ब्रह्मज्ञान जरी होय उठ. ब्रह्मज्ञान असं आपल्याला कुठेही झालं असतं तर वेदशास्त्र कशाला आपल्याला एवढा प्रयत्न करून सांगण्याच्या फंदात पडली असते. विचार करा, पावला पावलाला प्रयत्न करावे लागतात तेव्हा परमार्थामध्ये प्रत्येक अवस्था आपल्याला प्राप्त होते. म्हणून मी आपल्याला ढोबळ मनानं सांगितलंय, तिथं प्रारब्ध लागत नाही असं मी म्हणत नाही. तिथेही प्रारब्धाची आवश्यकता आहे. गुरु प्राप्त करून घ्यायचे असतील तर जसं आपल्याला प्रयत्नाचा विचार आहे त्याच पद्धतीनं प्रारब्धाचंही चिंतन आपल्याला करावं लागतं. ऐसी कर्म साम्य दशा होयतेथ विरेशा मग श्री गुरु अपैसा भेटेची गा. हे ज्ञानोबारायांचं म्हणणं दोन्ही अर्थानं आपल्याला विचारात घ्यावं लागेल. असो, दोन भूमिका मी आपल्याला सांगतोय. मानवी जीवनातली विशेषतः अध्यात्मातल्या स्थित्यंतराचा विचार करताना काही स्थित्यंतर ही अपरिहार्य असतात आणि काही स्थित्यंतर ही प्रयत्नसाध्य असतात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये झालेलं स्थित्यंतर तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. आमचं पूर्वी कसं होतं आणि बदलून आता कसं आहे याचा विचार या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितला. म्हणून मी आपल्याला एक सूत्राचं वाक्य सांगितलं होतं. पूर्वी आम्ही कसे होतो? आम्ही पूर्वी संतप्त होतो आणि वर्तमानात आम्ही कसे आहोत? वर्तमानात आम्ही संतृप्त आहोत. संतप्त आणि संतृप्त याच्यामध्ये फार अंतर नाही अक्षरामध्ये. फक्त तला खाली अर्धा चंद्र जोडला की मनुष्य सुखरूप होतो आणि अर्धा चंद्र काढून टाकला की मनुष्य दुःखरूप होऊन जातो. विठ्ठला विठ्ठला भूतकालामध्ये आमच्या जीवनाची अवस्था काय होती आणि वर्तमानामध्ये आता आम्ही कसे आहोत हे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. या अभंगातली 2 चरणं तुकाराम महाराजांच्या भूतकालीन जीवनाचा संदर्भ देणारी आहेत आणि 2 चरणं ज्या चरणामध्ये आता शब्द वापरून तुकोबाराय बोलतात ते दुसरं आणि चौथं चरण हे वर्तमानात प्राप्त झालेल्या अवस्थेचे संदर्भ देणारे आहेत. आपण दोन्ही चरणाचा विचार करून पहा. याजसाठी केला होता अट्टहास भूतकाल झाला. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला होता भूतकाल. आता निश्चिंतीने पावलो विसावा वर्तमान काल. कवतुक वाटे झाली या वेचाचे जे होऊन गेलं त्या संबंधानं. आणि तुका म्हणे मुक्ती परिडिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी पुन्हा वर्तमान काळ. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराज आपला भूतकालही सांगतात, तुकाराम महाराज आपलं वर्तमानही सांगतात. संत महात्म्यांच्या जीवनाला एवढेच 2 काल लागू पडतात. संतांना एकतर भूतकाल असतो, नाहीतर संतांना वर्तमान काल असतो. संतांना भविष्यकाल नसतो, हे लक्षात घ्या. त्याची कारणाची काय मीमांसा करायची ती नंतर करीन मी थोडीशी, एखादं कारण त्या संबंधानं सांगून जाईल. पण संत महात्मे 2च कालामध्ये जगत असतात. संतांना 3रा काल नसतो. थोडीशी कालाचा विचारच जर करायचा झाला तर मी थोडंसं आपल्याला स्पष्टीकरण करून सांगतो. एक 2-4 वाक्य आपण ऐका, नंतर त्याचं थोडंसं त्याचं स्पष्टीकरण करतो. कालाचा विचार जर केला तर परमात्म्याला कोणताही काल नसतो. 1. मूर्ख माणसाला फक्त एकच काल असतो. 2. सामान्य जीव 3 कालामध्ये जगतो. 3. एखादा विवेकी पुरुष तो 2 कालामध्ये जगतो आणि संत महात्मे हेही 2 कालामध्ये जगत असतात. विठ्ठला विठ्ठला. ऐका, एक 2 वाक्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण करतो. परमात्म्याला काल नाही. भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकाल, परमात्म्याला कोणताही काल नाही. परमात्मा कालातीत आहे. आपण 3 काल मांडतो मराठी भाषेमध्ये. एक भूतकाल असतो, एक वर्तमान काल, एक भविष्यकाल. 3 कालाचा विचार आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये आपण करतो. परमात्मा मात्र कोणत्याही कालात नाही, असं होत नाही. परमात्मा सर्व का, परमात्म्याला भूतकाल आहे, परमात्म्याला वर्तमान नाही, परमात्म्याचं भविष्य नाही, असं नाही. परमात्मा एकच आहे, नित्य आहे. त्यामुळे कोणत्याही कालाचा संबंध आपल्याला परमात्म्याशी जोडता येणार नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये या संदर्भाचं चिंतन करताना एका वेगळ्या अंगाने हे आपल्याला पटवून दिलंय. परमात्मा सत्य आहे हे सांगत असताना नाथ महाराजांनी सत्यतेची व्याख्या फार चांगली केली. थोडंसं सोपं, मी काही ओव्या सांगून आपला वेळही घेत नाही, सोपं बोलतो. सत्य कशाला म्हणावं? ज्याला कोणत्याही कालामध्ये नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणावं. सत्यतेची अतिशय सोपी व्याख्या आणि परिपूर्ण व्याख्या म्हणता येईल अशी नाथ महाराजांनी केलेली व्याख्या. सत्य कशाला म्हणावं? कोणत्याही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य असं म्हणावं, त्याला खरं म्हणावं. मी उदाहरण सांगतो. हा माझा देह आहे. देह मी जन्मण्याच्या पूर्वी होता का? हा देह मी जन्माला येण्याच्या पूर्वी होता का? प्रागभाव लागला ना, त्याला नाही शब्द लागला ना, भूतकालात नाही शब्द लागला ना, मग या देहाला सत्य मानायचं नाही. 3 कालापैकी भूतकाल, वर्तमान काल अथवा भविष्यकाल या 3 कालापैकी एका कालामध्ये जरी नाही शब्द लागला तरी ती वस्तू सत्य ठरत नाही. हा देह मी जन्मण्याच्या पूर्वी नव्हता, या देहाला सत्य म्हणता येणार नाही. बर, या देहातला प्राण निघून गेल्यानंतर या देहाला ठेवतील का? या देहाला भले तो कोणी जरी असला तरी त्याला ठेवतील काय? नाही, त्याला जाळून टाकतील. मग मेल्यानंतर हा देह राहणार आहे का? नाही. म्हणजे भविष्यकालात नाही शब्द लागला ना, मग याला आपल्याला सत्य म्हणता येणार नाही. वर्तमानात आत्ता दिसतो म्हणून आहे म्हणा, मला त्याच्याशी आत्ता काही कर्तव्य नाही आहे. पण हा देह नित्य नाही का? नाही, कारण कोणत्या तरी कालामध्ये याला नाही शब्द लागला. परमात्म्याच्या बाबतीत विचार करा. परमात्मा भूतकालात नव्हता काय? परमात्मा वर्तमान कालात नाही काय? बरं, हे जाऊ द्या. मला सांगा, रामनवमीला आपण रामचंद्र प्रभूंचा अवतार साजरा करतो, गुलाल वगैरे उधळून दुपारी 12 वाजता. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. रामनवमीच्या आधी रामचंद्र प्रभू या जगात नसतात काय हो? गोकुळाष्टमीच्या आधी भगवान श्रीकृष्ण या जगतामध्ये नसतात काय? असतातच ना. भूतकालात परमात्म्याला नाही शब्द लागत नाही, वर्तमानात परमात्म्याला नाही शब्द लागत नाही, भविष्यकालातही परमात्म्याला नाही शब्द लागत नाही. कारण सर्वाच्या अंती तेवढंच एक तत्व शिल्लक राहणार. तुका म्हणे तूच खरा, येर वावगा पसारा. तुकोबाराय बोलता काय नाही, एकच तत्व शिल्लक राहणार आहे. म्हणून परमात्म्याला कोणताही काळ नाही. तुकोबाराय बोलता देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. परमात्म्याला कोणताही काळ लागू पडत नाही. मूर्ख माणूस फक्त एकाच काळामध्ये जगतो. मी थोडं पुढे चलतो. परमात्म्याला काळ नाही. मूर्ख माणूस एकाच काळामध्ये जगतो किंवा एकाच काळामध्ये जगतो म्हणूनच तो मूर्ख ठरतो. उलट म्हटलं तरी चालेल. एक तर तो भूतकालात जगेल, नाहीतर वर्तमानात जगेल, नाहीतर भविष्यकालाचं चिंतन करत बसेल. भूतकालाचं स्मरण करताना वर्तमानात काय केलं पाहिजे याचा विचार करणार नाही. वर्तमानात जगत असताना पुढं काय होणार आहे याचा विचार करणार नाही. पुढचं चिंतन करताना वर्तमानात आपल्या हातात काय आहे याचाही विचार तो करणार नाही. तो फक्त एका कालात, एक तर भूतकालातच रमत राहतो. आमचं असं होतं, आमचं तसं होतं, आमच्याकडे असं होतं, फार गाई म्हशी होत्या, फार दूध दुभतं होतं, आमचा 40 खोल्याचा वाडा होता, सध्या फुटपाथवर राहतो. सगळं भूतकालात. आमच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता, आमचं फार वजन होतं गावामध्ये, आता कुत्र विचारत नाही.
सगळे जुन्या काळात जुन्या आठवणी काढून बसायच्या, कायम जुनं आठवत बसायचं, कायम सारखं त्या भूतकालामध्ये रमायचं. मी अनेक वेळेला सांगतो, भूतकाल हा असा गमतीचा काल आहे ना, तो कसाही असला तरी वर्तमानात फक्त दुःखच देतो. गंमत सांगतो मी तुम्हाला, भूतकाल हा असा गमतीचा काल आहे, तो वर्तमानात फक्त दुःखच देतो. एखाद्या माणसाचा भूतकाल खूप संपन्न अवस्थेमध्ये गेलेला असेल आणि सध्या जर त्याला प्रारब्धवशात दारिद्र्य आलेलं असेल, तर तो माणूस म्हणतो, बघा महाराज, एक काळ असा होता, आमच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता, आता खायला भाकर तुकडा नाही. म्हणजे ते आठवून वर्तमानात पुन्हा दुःखच आहे. आणि एखाद्या माणसाचा भूतकाल जर अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये गेलेला असेल आणि प्रारब्धवशामध्ये सध्या खूप श्रीमंती असेल, तर तो श्रीमंतीकडे बघत नाही, तो म्हणतो आज हे वैभव दिसतंय, पण एक काळ असा होता महाराज, आम्ही भीक मागून भाकरी खाल्ली हो. म्हणजे पुन्हा ते आठवून दुःखच आहे. भूतकाल फार विचित्र काल आहे, तो माणसाला कधीही सुख भोगू देत नाही. मोठा विचित्र काळ. माणूस भूतकाळात रमायला लागला, मूर्खच समजावा. एखादा मनुष्य फक्त वर्तमानातच जगतो, आज काय एवढं बघा, त्याला काही शहाणं म्हटलं जात नाही विचारवंतांकडून. जरा क्षमा मागून बोलतो, चारवाक फक्त वर्तमानापुरतच बघतो ना, उद्याचं त्याला काही घेणं देणं नाही. उद्या याचा परिणाम काय होईल काही घेणं देणं नाही. आत्ता भोग मिळालेत, भोगून घ्या. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. वर्तमानात भोग मिळतायत, भोगून घ्या. पुढचं कुणी सांगितलंय? मेल्यानंतर देहाची राख रांगोळी होती, कुणी सांगितलंय तुम्हाला तुम्ही स्वर्गात जाल नरकात जाल म्हणून? अरे कल्पना आहेत सगळ्या. मला सांगा, आतापर्यंत तुम्हाला कधीतरी स्वर्गात गेलेला एखादा तरी माणूस भेटलाय का? मी स्वर्गात जाऊन आलो असं सांगणारा एखादा, बरं स्वर्गातला जाऊ द्या, नरकात गेलेला तरी एखादा भेटलाय काय? भेटलाय आपल्याला? मी गंमत सांगतो, कल्पना करा की आपण एखाद्याला पोचवून आलो, कळतं ना? पोचवून कळतं ना एवढं? आपण त्याला पोचवून आलो, सगळं झालं, घरी येऊन आंघोळ वगैरे केली, सगळं झालं, आता जेवण वगैरे झालं, खोलीमध्ये गेलो, झोपायचंय, दिवे बंद केले, अंधार झाला आणि दिवे बंद केल्याबरोबर ज्याला आपण पोचवून आलो तो सांगायला आला की स्वर्ग कसा आहे. काय होईल? काय होईल? त्याचं काय होईल माहित नाही, आपण नक्की स्वर्गवास, आपण राहणार नाही एवढी गोष्ट नक्की होईल की नाही? अरे स्वर्गात गेलेला बघितलाय काय तुम्ही? काहीतरी तुम्ही मनाने कल्पना करता, कुठं स्वर्ग आहे आणि कुठं नरक आहे, आणि आपण चांगलं वागू तर आपल्याला स्वर्ग मिळेल आणि वाईट वागू तर नरक. हे चार्वाकाचं म्हणणं आहे, मी कीर्तनात सांगतोय असं समजू नका. चार्वाकाचं बोलणं काय ते सांगतो मी आपल्याला. काय करायचंय? असं जर तुम्ही वडिलांच्या नावानं श्राद्ध करता आणि इथं त्यांना पिंडदान करता, ते कुठे आहेत, कोणत्या लोकात आहेत तुम्हाला माहिती तरी आहे काय? उगी इथं अंगठे वाकडे करून त्यांना तिथं अन्न मिळत असतं. काहीतरी वेड्यासारख्या कल्पना करतात, असं चार्वाक बोलतो. असं जर असेल, मला सांगा, आळंदीला देहूला वारीला गेलेल्या माणसाला जर भूक लागली आणि त्याच्या बायकोनी इथं चिवड्याचा एक लाडू करून अंगठा वाकडा करून इथं सोडला, तर आळंदीला मिळतो काय? आळंदीला मिळत नाही. तुम्ही स्वर्गातल्या काय गोष्टी करता? असं चार्वाकाचं म्हणणं. त्याला वर्तमानात फक्त पाहिजे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. गुरुजी म्हणायचे, निदान त्यावेळेचा चार्वाक चांगला तरी होता, ऋणम कृत्वा घृतम तरी म्हणाला. आजचा जर चार्वाक असता तर तो म्हणाला असता ऋणम कृत्वा सुराम पिबेत. निदान त्यावेळेचा चार्वाक बरा म्हणायचा, कर्ज काढा पण तूप प्या एवढं तरी म्हणायचा. आजचा चार्वाक असता तर कर्ज काढून दारू प्या म्हणाला असता. वर्तमानात काय भोग मिळतात, भोगा. कोण विद्वान त्याला शहाणा म्हणतो सांगा ना? भौतिकवादाचं कितीही समर्थन कोणत्याही काळामध्ये होत असलं तर कोणताही विचारी पुरुष भौतिकवादात अडकून पडत नाही. हेच आपल्याला आपल्या पूर्वीच्या सगळ्या संतांच्या चरित्रावरून दिसून येतं का नाही सांगा ना? का नाही मग ज्ञानोबाराय अडकले भौतिकवादामध्ये? का नाही जगद्गुरु शंकराचार्य अडकले? का नाही कोणता महात्मा, का नाही तुकोबाराय अडकले त्या भौतिकवादामध्ये? ज्या अर्थी तुकोबारायांनी त्याचा निषेध केला, मी एक वाक्य बोलतो, जरा स्पष्टच बोलतो, क्षमा करा, मी मूर्खाची वेगळी भाषा करत नाही. मूर्ख कुणाला म्हणावं त्या विदुर नीतीमध्ये सुरुवातीला पंडित आणि मूर्ख दोघांच्याही पुष्कळ व्याख्या आल्या आहेत, बघून घ्या आपण महाभारतामध्ये. माझ्या दृष्टीने मूर्ख कुणाला म्हणावं? माझ्या दृष्टीने मूर्ख तोच आहे ज्याचा निषेध तुकोबाराय करतात. विठ्ठला विठ्ठला किंवा मग
जर नाही भूतकालात रमला, नाही वर्तमानात रमला, तर भविष्यात रमतो. फक्त भविष्यकालाचं चिंतन करत बसतो, तोही मूर्खच आहे. असं होईल, मग तसं होईल, मग असं करू, मग तसं करू, सगळ्या कल्पनेच्या इमारती सगळ्या उभ्या करतो. ते आठवत असेल अनेकांना, शाळेमध्ये आम्हाला एक त्या शेख चिल्लीचा धडा होता. शेख चिल्ली तुम्हाला आठवत असेल कदाचित. शेख चिल्ली ते हमाली करायचा म्हणे. एका श्रीमंत माणसानं एके दिवशी त्याला 8 आणे दिले. त्या काळामध्ये 8 आणे म्हणजे फार मोठी रक्कम. 8 आणे दिले. त्याने ते 8 आणे घेतले आणि आता काहीतरी या 8 आण्यातून व्यापार उद्योग सुरू करावा, काय करावं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की शेजारच्या गावामध्ये दूध पुरत नाही. आपण असं करू, 8 आण्याचं दूध घेऊ. तेव्हा चांगलं मडकं भरी येत असेल. ते दूध घेऊ, शेजारच्या गावामध्ये आज बाजार आहे, बाजारात जाऊन ते दूध चढ्या भावानं विकू. म्हणून 50 पैशाचं मडकं भरून दूध घेतलं आणि शेजारच्या गावाच्या बाजारात नेऊन विकण्यासाठी म्हणून निघाला. त्याच्या लक्षात आलं आत्ता दुपार आहे, शेजारच्या गावातला बाजार संध्याकाळी भरतो. आत्तापासून तिथून जाऊन उन्हामध्ये बसण्यात काही तात्पर्य नाही, विनाकारण दूध नासून जाईल. याच्यापेक्षा घरी जाऊ, घरी थोडा वेळ विश्रांती घेऊ. थोडंसं ऊन उतरायला लागलं की आपलं मडकं दुधाचं घेऊन बाजारात जाऊन मग आपण विकू. असा विचार करून घरी झोपडीमध्ये आला. ते दुधाचं जे मडकं होतं ते शिंक्यामध्ये वर असं टांगून ठेवलं, त्याच्या खाली आडवा झाला. मनामध्ये विचार करायला लागला, या 50 पैशाचं हे 50 पैशाचं दूध विकू, त्याचा आपल्याला रुपये मिळेल. मग रुपयाचं पुन्हा दूध घेऊ, पुन्हा पुढच्या बाजारात विकू, त्याचे 10 रुपये मिळतील. मग 100 होतील, मग 1000 होतील. असं करता करता दूधही आपल्याला भरपूर घ्यावं लागेल. मग कालांतरानं आपण स्वतःची डेअरी टाकू. मग डेअरी टाकल्यानंतर आपल्याकडे भरपूर पैसा होईल. मग आपण श्रीमंत झालो की कोणीतरी एखादा श्रीमंत माणूस त्याची मुलगी आपल्याला देईल. आपल्याला मुलगी दिल्यानंतर मग आपल्याला 4-5 पोरं होतील, म्हणजे वर्षानंतर असं. मग आपल्याला मुलं होतील, 4-5 मुलं होतील. मग आपण कुठंतरी काम करत बसलेलो असू ऑफिसमध्ये, आपली मुलं येतील, आपल्याला त्रास देतील. आपण आपल्या बायकोला सांगू, अगं मुलगा मला त्रास देतात, घेऊन जा बरं त्यांना. बायको आपलं ऐकणार नाही. मग आपल्याला इतका राग येईल की उठून बायकोच्या कमरेत लात घालीन, लात मारली, ते मडक्याला लागली, मडकं फुटलं. मला सांगायचंय काय, फक्त भविष्यकालात रमणाराही मूर्खच असतो, तो काही फार शहाणा नसतो. ते पंचतंत्रात आहे पहा, अनागत विधाताच्या प्रत्युत्पन्न मतिस्तथा द्वावेते सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यती. विठ्ठला विठ्ठला. एका काळामध्ये रमणारा मूर्ख. मी कशा करता बोलतो, मला कालाचं चिंतन मांडायचं. परमात्म्याला काळ नाही. मूर्ख मनुष्य एका काळामध्ये रमतो. सामान्य जो मनुष्य असतो तो तिन्ही काळाचा सर्वसाधारण विचार करत असतो. काल आपल्याला असं झालं, आज आपण तसं वागू नये म्हणजे उद्या आपल्याला बरे दिवस दिसतील, असा सामान्य विचार करून सामान्य मनुष्य जगत असतो. तो तीनही काळामध्ये जगतो. एखादा मनुष्य असा असतो, विवेकी पुरुष मी त्याला म्हणेन, जो 2च काळामध्ये जगतो. त्याला फक्त वर्तमान काळ असतो आणि त्याला भविष्य काळ असतो. कारण तो असा विचार करतो, आत्ता आपलं वय काय, 60 वर्षाचं वय होऊन गेलं. आत्तापर्यंत नोकऱ्यामध्ये दिवस गावं बदलत गेली, कायम या गावाहून त्या गावाला बदल्या होत गेल्या. वेळ मिळाला नाही, परमार्थ करता आला नाही. आपण काही फार चांगलं काम केलं आपल्या जीवनामध्ये असंही नाही. सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, दिवसभर राबायचं, संध्याकाळी घरी यायचं, असं घाण्याला झुंपलेल्या बैलासारखं आपलं 60 वर्षाचं आयुष्य गेलं. कुठं ज्ञानेश्वरीची एखादी ओवी नाही, समाधानाचा एखादा क्षण नाही जीवनामध्ये. पण आता आपण निवृत्त झालो, ठीक आहे, हरकत नाही. आत्तापर्यंत केलं हरकत नाही, पण अजून करता येऊ शकेल ना. अजून आपल्याला देवाने डोळे शाबूत ठेवलेत ना आपले. अजूनही ज्ञानेश्वरी वाचता येईल ना. अजूनही कीर्तन प्रवचन श्रवण करण्याकरता देवाने कान ठेवलेत ना. मग तो विचार करतो, जाऊ द्या, झालं गेलं दूर करा. झालं गेलं गंगेला मिळालं. आपण चांगले वागलो नाही, ठीक आहे, आयुष्यामध्ये काही परमार्थ केला नाही. तुकाबराने त्याचं नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. मग केलं काय आयुष्यभर, केली बहुत परनिंदा. याच्या पलीकडे आपण आयुष्यात काही केलं नाही, पण आत्ता उपरती झाली हरकत नाही ना. परमार्थ कधी करावा याला वेळ नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष. अरे परमार्थ कधी करता येतो. एका माणसाने मला विचारलं होतं, तो म्हणाला, महाराज परमार्थ कधी करावा. मी म्हटलं, हा प्रश्न मनात आला की सुरू करावा. ज्याला सुरू करायचा आहे त्याच्याच मनात हा प्रश्न येईल ना. सुरू करावा लागेल. त्याला काही वेळ लागतो काय. राम म्हणायला काही वेळ लागतो काय. रामकृष्ण हरी म्हणायला काही वेळ लागतो काय. कधी म्हणू शकतो. मग तो मनुष्य विचार करतो, ठीक आहे, आत्तापर्यंतचं आयुष्य वाया गेलं, हरकत नाही, द्या सोडून, झालं गेलं गंगेला मिळालं, पण इथून तरी आत्ता चांगलं वागा.
म्हणजे उद्या कुठेतरी ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आपल्या जीवनावर होईल. असा वर्तमान आणि भविष्याचं चिंतन करून जगणारा एक विवेकी पुरुष असतो. आणि संत महात्मे सुद्धा दोन कालामध्ये जगतात. संतांना एक तर भूतकाल असतो आणि संतांना दुसरा वर्तमान काल असतो. विठ्ठला विठ्ठला. बघा, संतांचं जीवनचरित्र आपण पहा. संतांना भूतकाल का असतो, संतांना वर्तमान काल असतो, भविष्यकाल संतांना नसतो. का नसतो? अगदी सोपं त्याचं उत्तर मी आपल्याला देतो. साधा युक्तिवाद करतो. संतांना भविष्यकाल नसतो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण संत वर्तमानातच इतके परिपूर्ण असतात की भविष्यात त्याचा आणखीन काही वृद्धी होईल त्यामध्ये असं आपल्याला मानता येत नाही. वर्तमानच इतका परिपूर्ण आहे की त्याचं काही भविष्य नसतं. वर्तमान इतका संपन्न आहे की त्याच्यामध्ये आणखीन काही वृद्धी होण्याची शक्यता नसते. अशा भूमिकेवर संत महात्मे वर्तमानात आरूढ असतात. आता त्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही. सुखरूप बस, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. तुकाराम महाराज बोलतात, बस मागे पुढे आनंद कोंदला. आता आम्हाला काही राहिलं नाही. झाला असेल तर आता त्याच्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता नाही. वर्तमान हाच शेवट आहे संतांचा. त्यामुळे त्यांना भविष्य नाही. संत महात्मे दोन कालात जगतात. संतांना भूतकाल असतो, संतांना वर्तमान असतो. संत आपल्या भूतकालामध्ये केलेल्या अनेक साधनांचं चिंतन करतात आणि वर्तमानात प्राप्त झालेल्या साध्याचंही चिंतन तुकोबाराय या अभंगातून करतात. कारण का? एक वाक्य बोलतो आणि पुढे चलतो. त्याचं कारण एवढंच आहे की संतांचा भूतकाल हे साधकाचं वर्तमान असतं आणि संतांचा वर्तमान काल हे साधकाचं भविष्य असतं. म्हणून विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये आपला भूतकाल सांगतात, आम्ही काय केलं, आणि वर्तमानामध्ये आपल्याला काय प्राप्त झालं याचा विचारही तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. आपण कशा करता तरी फार प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नांना जेव्हा यश प्राप्त होतं तेव्हा आपसूक माणसाची ही वृत्ती आहे, माणसाचा हा स्वभाव आहे की त्याला समाधान प्राप्त होतं. तुकोबाराय माणसामध्ये नाहीत, ही गोष्ट खरी आहे. तुकाराम महाराजांचा अवतारच असल्यामुळे आपण त्यांना माणूस म्हणू शकत नाही. येर माणूसपणाची भांब लोकची भागू हे त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणता येईल. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणाची भांब लोकची भागू. ज्ञानोबाराय चिंतन करतात. त्या दृष्टीने आपण विचार केला तर केवळ मनुष्यत्व दिसतं त्यांच्या ठिकाणी, पण ते मनुष्य नाहीत. पण तरी आत्ता विचार तो सोडून द्या. तुकाराम महाराज त्या वृत्तीनं आनंदी वृत्ती तुकाराम महाराजांची आहे. कारण आपण ज्याच्याकरता कष्ट केले होते ते कष्ट फळाला आले, ते कष्ट सुफल झाले. आज संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. तुकाराम महाराजांचे असे अनेक प्रमाण आहेत, ज्ञानोबारायांची प्रमाण आहेत. सगळीच सांगण्याचं कारण नाही. तुकोबाराय आपल्याला हे सांगतात की आम्ही भूतकालामध्ये काही प्रयत्न केले होते आणि आज आम्हाला त्याचं फल प्राप्त झालं. ते तुकोबाराय आपल्याला सांगतात. थोडासा विचार त्या संबंधामध्ये सांगतो. आपला भूतकाल सांगणं तुकाराम महाराजांना आवश्यक वाटतं, कारण त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये योग्य साध्य डोळ्यासमोर ठेवून जेव्हा काय असतं एक लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं याच्याकरता अनेक 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 मार्ग आपल्याला अनेक ठिकाणाहून कळत जातात. मनुष्य प्रत्येक वेळेला कोणतं तरी साधन स्वीकारतो आणि स्वीकारलेल्या साधनाने अर्धवट प्रवास करून यशाची कुठेही आपल्याला एखादी आशेची तिरीपही न दिसली की लगेच साधनांतर करतो. एक साधन स्वीकारलं. बरं, गंमत अशी आहे मानवी वृत्तीची, मी गंमत सांगतो आपल्याला. मनुष्याला, जरा क्षमा मागून बोलतो, थोडंसं स्पष्ट बोलतो, वर्तमानात काय हातात आहे हे माणूस बघत नाही. ज्या साधनेकडे माणसाची प्रवृत्ती होते ते साधन करताना माणसाला दुसरं साधन जास्त बरं वाटायला लागतं. कर्म मार्गाने निघाला की ज्ञान मार्ग बरा वाटतो, ज्ञान मार्गाने निघाला की भक्ती मार्ग बरा वाटतो, भक्ती मार्गाने निघाला की योग मार्ग बरा वाटतो, योग मार्गाने निघाला की पुन्हा कर्म मार्ग बरा वाटतो. एका साधनेवर तो स्थिर राहत नाही, एका साधनेवर निश्चित राहत नाही. सारखी साधनं बदलत राहतो. हे झालं की त्याला वाटतं नाही ह्याच्यात काही तथ्य नाही, मग दुसरं, मग याच्यात काही तथ्य नाही, मग तिसरं. म्हणून मी म्हटलं थोडंसं क्षमा मागून बोलतो. भविष्यावर दृष्टी ठेवून हातातला वर्तमान घालवणारा जो प्राणी आहे त्याचं नाव आहे माणूस. विठ्ठल.
अनेक आहेत. तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन आपण पहा. सांडीमांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आहे. तुकाराम महाराज बोलतात, प्रसिद्ध अभंग सर्वांना पाठ आहे. 10 क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडीमांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही साधनांची सांडमांड खूप केली, खूप सांडमांड केली. काही साधनं मांडून बघितली, त्याच्याने काही यश येत नाही असं वाटलं, ती साधनं मोडून टाकली. मग पुन्हा नवीन साधनं आम्ही स्वीकारली. माणसाची प्रवृत्ती अशीच आहे. तो एका मार्गानं निघाला की त्याच मार्गानं जाईल असं सांगता येत नाही. त्याला दुसरा मार्ग नेहमी बरा वाटतो, दुसरा मार्ग नेहमी बरा वाटतो. अशी कित्येक उदाहरणं आहेत. मी गमतीनं एक उदाहरण सांगत असतो, ऐका, गमतीनं सांगतो. माझ्याकडे गृहस्थ येणार होते चातुर्मासामध्ये. काही फार लांबून येणार नव्हते, पंढरपूरलाच होतो ते, सोलापूरहून येणार होते. किती 60-65 किलोमीटरचं अंतर. मला आदल्या दिवशी त्यांचा फोन आला, उद्या तुम्ही आहात का? म्हटलं आहे. मी सकाळी आलो तर चालेल का? म्हटलं चालेल. किती वाजता याल? ते म्हणाले काही नाही, जेवायलाच येतो. म्हटलं हरकत नाही, 11 वाजेपर्यंत वाट बघतो. ते म्हणाले ठीक आहे. 9ला मी घरातून निघतो. किती वेळ लागतो? 1-1.5 तास लागतो पंढरपूरला यायचा. एस टी पकडतो, पंढरपूरला येतो, 11 वाजेपर्यंत घरी पोचतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, माणसाचा काही पत्ता नाही. मला थोडी धाकधूक वाटायला लागली. त्यांच्याजवळ काही फोन नव्हता, तो काय मोबाईल नव्हता, काही सेलफोन नव्हता, काही नाही, काय संपर्क करायला दुसरा काही मार्ग नाही. म्हणून मी शेवटी त्यांच्या घरी फोन केला आणि घरच्यांना विचारलं, अहो ते कुठे आहेत? ते म्हणाले, मी 2 वाजता फोन केला त्यांच्या. ते म्हणाले, अजून पोचले नाहीत का तुमच्याजवळ? अहो सकाळी 8लाच बाहेर पडले ते तुमच्याकडे जायचं म्हणून. म्हणजे जी काळजी मला वाटत होती मी त्यांच्या घरच्यांवर थोडी अजून जास्त दिली. आता घरचे चिंतेत पडले, अजून कसे पोचले नाही. त्यांचे फोन मला पोचले का, आले का, भेटले का, बोलले का? मला काही कळायलाही मार्ग नाही. काय रस्त्यामध्ये काही अपघात झाला असेल, काही झालं असेल, गाडी मिळाली नसेल, पण इतका उशीर व्हावा. बरं, मला ते आले न आले याच्याबद्दल मलाही वाईट वाटायचं कारण नाही. मी त्यांच्याकरता जेवायचा थांबलो होतो, मला भूक लागली होती. हो, किती वेळ थांबू? शेवटी मी जेवून घेतलं. 4 वाजता वाट बघून मी जेवून घेतलं. जाऊ दे म्हटलं, आता काहीतरी झालं असेल, परत गेले असतील, पण काय करावं काही कळेना. रात्री 11 वाजता हे गृहस्थ डुलत डुलत माझ्याकडे आले. सकाळी 11ला येणारे, रात्री 11ला घरी पोचले. किती तास उशीर? 12 तासाचा उशीर. बरं, निवांत, हसतमुख. आपल्याला 12 तासाचा उशीर झालाय याची एक अस्पष्ट रेषा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर खेदाची उमटलेली नव्हती. अगदी आनंदानं डुलत डुलत आले. भेटल्यावर मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही सकाळी 11 वाजता येणार होतात, आत्ता रात्रीचे 11 वाजले, तुम्ही काय उशीर का झाला? काय अपघात झाला का? तुमची तब्येत बिघडली का? काही रस्त्यात कोणी भेटलं का? भलत्याकडे गेलात का? ते म्हणले काही नाही, तिथून निघालो, इथं आलो, काही दुसरीकडे कुठेही गेलो नाही. म्हटलं किती वाजता निघाला? ते म्हणाले सकाळी 8लाच निघालो. म्हटलं 8ला निघाला तर रात्री 11ला पंढरपूरला पोहोचताय, अंतर फक्त 65 किलोमीटरचं आहे, फक्त 1.5 तास रस्त्याला लागतो, आणि तुम्ही 12 तास उशीर आला, काय कारण? ते म्हणाले सांगतो. बैठकीत बसले. मला म्हणाले काही नाही, 8 वाजता मी बरोबर घरातून बाहेर पडलो, 8:30 वाजता बरोबर बसस्टँडवर पोहोचलो. पंढरपूरला जाणारी एस टी उभी होती. मी तिथं जाऊन त्या एस टीमध्ये बसलो. बसल्यानंतर ती एस टी निघणार, एवढ्यात त्याच्या शेजारी पंढरपूरला जाणारी कोरी करकरीत एस टी लागली. मला वाटलं या जुन्या एस टीत बसून काय करायचंय, जरा कोऱ्या नवीन एस टीनं जाऊ म्हणून मी त्याच्यातून उतरलो, त्या एस टीत बसलो. म्हटलं मग ती एस टी अर्ध्या तासाने सुटली. म्हटलं बरं, तरी हरकत नाही. ते म्हणाले ती एस टी सुटली तेवढ्यात मला असं दिसलं की पंढरपूरला जाणारी एक एशियाड नुकतीच येऊन लागली. मग मी विचार केला, या एस टीनं 10 ठिकाणी थांबत जा, जरी नवीन असली तरी 10 ठिकाणी थांबत जा, याच्यापेक्षा एशियाड बरी आहे, फक्त मोहोळला थांबते, पंढरपूरला उतरता येईल लवकर, म्हणून मी त्या एस टीतून उतरलो आणि त्या एशियाडमध्ये बसलो. म्हणलं बरं. मग ते एशियाड, ते काय हिरकणी का काय, एशियाड काय म्हणतात ते, हिरकणी, ती 1 तासभर उशिरा होती. म्हटलं बरं, तरी मग 10ला निघाली का? ते म्हणाले 10ला बरोबर निघाली, पण गंमत अशी झाली की 10ला ती बरोबर निघाली तेवढ्यात तिथं पंढरपूरला नॉनस्टॉप जाणारी एक एशियाड लागली. मग मला असं वाटलं की मध्ये तरी एकदा थांबून कशाला जायचंय, एकदा बसू, पंढरपूरलाच उतरू, म्हणून मी त्याच्यातून उतरलो आणि त्या नॉनस्टॉप गाडीमध्ये बसलो. ती अजून 1 तास उशिरा होती. म्हणलं बरं, मग 11 वाजता निघाली का? ती निघाली, पण गंमत अशी झाली की ती गाडी एस टी स्टँडच्या बाहेर पडणार एवढ्यात पंढरपूरला जाणारी एक वोल्वो गाडी दिसली.
मी म्हणलं बरं. मी त्याच्यात बसलो. म्हणलं बघू तरी, आपल्याला काही परवडत नाही नेहमी, बघू तरी एकदा जाऊन. म्हणून मी बसलो, जवळच्या जवळ अंतर आहे म्हणून त्याच्यामध्ये जाऊन बसलो. ती गाडी बाहेर पडणार एवढ्यात माझा एक मित्र मला गाडीमध्ये बघून थांबला आणि तो म्हणाला, कुठं निघालास? मी म्हणाला, पंढरपूरला चाललो आहे, महाराजांकडे काही काम आहे. तो म्हणाला, अरे मी माझ्या गाडीनं पंढरपूरला चाललो आहे, कोणीच नाही गाडीमध्ये, मला जाता जाता एक 15-20 मिनिटाचं काम आहे, तेवढं करून पंढरपूरला तुला सोडतो, येताना येतो, माझं काम झालं की मी येतो. मग कशाला पाहिजे दुसऱ्याची ओलव, तिकीट तरी कशाला काढायचं, मित्राची चांगली कार असताना. म्हणून मी त्याच्यातून उतरलो, कारमध्ये बसलो. म्हटलं बरं. मग कार तरी वेळेवर निघणारच होती. तेवढ्यात दुसऱ्या एका मित्राची गाडी आली आणि तो म्हणाला, तू थांबत त्याच्याबरोबर कशाला चाललास? अरे हा फक्त सोडेल, मी पंढरपूरला चाललो, माझंही पंढरपूरलाच काम आहे, येताना तुला घेऊनही येतो. मी त्याच्यातून उतरलो. आता हे काय रात्रभर चालू ठेवू काय? तुम्ही काय तल्लीन होणं ऐकता मला कळत नाही. हे रात्रभर चालू ठेवायचं. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की आपण स्वीकारलेल्या साधनेपेक्षा माणसाला प्रत्येक वेळेला न स्वीकारलेलं साधन हे जास्त आकर्षक वाटत असतं. हे साधन जास्त आकर्षक वाटत असतं आणि म्हणून माणूस आपल्या जीवनामध्ये अनेक साधनांतर करतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, नाही, ज्याच्याकरता आम्ही अट्टहास केला होता ते साध्य आमचं निश्चित होतं आणि त्या साध्याकरता जे नियत साधन आम्ही स्वीकारलेलं होतं तेही आमचं निश्चित होतं. म्हणून ज्याच्याकरता आम्ही अट्टहास केला ते आम्हाला कसं प्राप्त झालं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, यासाठी केला Yeah.